सर्वप्रथम या पत्रकार परिषदेने मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आपण एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा हे आमचे निखिल म्हात्रे, हे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। या काजलताई गुट्टे या आमच्या मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत। हे डोळस शिक्षणार्थी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या पत्रकार परिषदेला सर्वप्रथम या राज्यामध्ये 2000 बहीण योजना केली, त्यावेळेस राज्यातल्या लाडक्या भावांनी प्रश्न उपस्थित केला की आमच्या लाडक्या भावांचं काय। तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला। 10 लाख लोकांना प्रशिक्षण देऊन 5 लाख लोकांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे। त्याचे आपण व्हिडिओ पण आहेत, व्हिडिओ काढून ठेवावे का, व्हिडिओ दाखवू आपण। आणि 10 लाख आले नाही आणि 1,75,000 प्रशिक्षणार्थ्यांनी हे प्रशिक्षण 6 महिन्याचं पूर्ण करत असताना आम्ही यांचं पुढे काय म्हणून आम्ही आंदोलन केली। विविध 16 आंदोलन, नागपूर येथे संविधान चौकात, सांगली येथे आमरण उपोषण, धुळे सुत्रेपाडा येथे आमरण उपोषण आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बोंबाबोंब मोर्चा काढून या लाडक्या भावामुळे, या लाडक्या बहिणीमुळे 237 आमदार भंगले आहेत। आम्हाला एकनाथराव शिंदे साहेबांबद्दल आजही सहानुभूती आहे। सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पण वाटतंय की मुख्यमंत्री जर एकनाथराव शिंदे साहेब असते तर त्यांना गरिबीची जाणीव आहे, म्हणून या राज्यातले गोरगरिबाची गरजवंत लेकरं आज प्रशिक्षण घेऊन पुन्हा प्रशिक्षित बेरोजगार झाली नसती। म्हणून आज आम्ही निर्णय केला, सर्व बहिणींचे लाडके मामा एकनाथ मामा आणि या एकनाथ मामाचे हे लेकर मुलं आणि मुली म्हणजे आम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून आम्ही ठाणे शहरामध्ये येणार आहोत आणि लाडके मामा आमचे रविवारी ठाण्यामध्ये। मामाला तिकडे आम्ही आंदोलन केल्यानंतर मामांना पण तिकडे भेटायला वेळ मिळालेला नाही, महाराष्ट्राचा व्याप आहे, म्हणून रविवारी येतात ही माहिती आम्हाला मिळालेली आहे। म्हणून मामाच्या गावी आम्ही चला मामाच्या, आणि हे आता प्रशिक्षित बेरोजगार होत आहेत आणि राज्य सरकारकडे आम्ही 13 आंदोलन विविध करून सुद्धा राज्य सरकार या प्रशिक्षणार्थ्याकडे पॉझिटिव्ह नजरेनं पाहत नाहीये। म्हणून ज्यांच्या काळामध्ये ही योजना आली ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब लाडकी बहीण योजना काढले, त्या लाडक्या भावाचे हे लाडक्या बहिणीचे हे लेकरं आहेत, भाचा आणि भाची, यांचं गाराणं घेऊन आम्ही येणाऱ्या 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यामधून 25,000 प्रशिक्षणार्थी कमीत कमी पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही मामाच्या गावाला निघालो आहे। चला मामाच्या गावाला जाऊया आणि हक्काचा रोजगार मिळवूया या टॅगलाईन खाली आम्ही मामाच्या गावी येत आहोत। मामाच्या गावी येऊन आम्हाला इथं मनाई हुकूम केलेला आहे, मनाई हुकूम केला तरी आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणारच, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। आपण या आंदोलनामध्ये जर पोलीस प्रतिबंध करत असेल तर इथूनच आम्ही मामाच्या गावाला म्हणजे नितीन कंपनीच्या समोर जे मामाचं गाव आहे तिथे आम्ही चालत आम्ही मामाच्या घराकडे निघणार आहोत आणि 10 दिवस आम्ही 10 ते 12 दिवस आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही, कारण दिवाळी 22 तारखेला सुरू होते। आम्ही यावर्षी आम्हाला जर हक्काचा रोजगार जर आमच्या पोरांना पोरींना जर दिला नाही सरकारनं तर आम्ही ही दिवाळी काळी दिवाळी साजरी आम्ही या ठाण्यामध्ये करणार आहोत।